हनुमाननगर येथे भाजी मंडई उभारण्यात येत आहे. हे काम पूर्णत्वाकडे आहे. या मंडईचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट म्हणून नामकरण करावे या मागणीसाठी या भागातील माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अभिजित भोसले म्हणाले, हनुमाननगर येथील जागेत भाजी मंडईचे काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी भाजी मंडईस असणारा गुलाब कॉलनीपासूनचा हनुमाननगरपर्यंतचा थेट जोडणारा रस्ता देखील डांबरीकरण करण्यात आला. मंडईची वास्तू व रस्ता व स्वच्छतागृहास इतर सोयी सुविधा देखील पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत. या भाजी मंडईचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमाननगर असे करण्यात यावे अशी मागणी मार्च 2025 मध्ये करण्यात आली होती. मात्र या भाजी मंडईला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका भाजी मंडई असे नामफलक लावण्यात आलेला आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांसमवेत आंदोलन करण्यात आले. प्रशासनापर्यंत लोकभावना पोहोचवावी यासाठी पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून निवेदन देण्यात आले आणि सोबतच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आली. तर भाजी मंडईचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी असणारी स्वच्छतागृहाची कामे, कंपाऊंड वॉलची कामे, भाजी मंडईपासून हनुमाननगरला जोडणारा थेट संलग्न रस्ता, तसेच या रस्त्यात येणारे महावितरणचे विद्युत खांब, आतली लाईट व्यवस्था, समोर पार्किंगसाठी लागणारे पट्टे आणि पार्किंग व्यवस्था या सगळ्या गोष्टी सुसज्ज करण्यात याव्यात अशी मागणी देखील भोसले यांनी प्रशासनाकडे केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2018 ते 2023च्या कार्यकाळामध्ये त्या प्रभाग क्रमांक 18चा नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी हनुमाननगर येथील खुल्या जागेमध्ये ऑक्सिडेशन पॉईंटच्या जागेत जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भाजी मंडई उभारण्यासाठी संपूर्ण तोपरी प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नातून त्या ठिकाणी भाजी मंडई साकार झाली आणि आता येत्या काही दिवसात त्याच्यामध्ये लोकार्पणाचा सुद्धा गाड आता महानगरपालिका प्रशासनाकडून घातला जातो. परंतु यासाठी दिनांक 3 मार्च 2025 रोजी आम्ही एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये आम्ही सांगितलं होतं की सदर भाजी मंडईच्या बाबतीत जी काही उर्वरित काम आहे मग त्याच्यामध्ये त्या भाजी मंडई जोडणारा संलग्न रस्ता असेल, त्या भाजी मंडईमध्ये अंतर्गत कामं असतील, रंगरंगोटी असेल, लाईटची संदर्भातली कामं असतील, मागच्या बाजूला शौचालय आणि इतर काही स्वच्छतागृहाची कामं असतील, तर ही सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. सदर लोकार्पण पूर्ण करण्याआधी ज्यावेळी कामं पूर्ण होतील त्यावेळेला सदर भाजी मंडईस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमाननगर असं नामकरण करण्यात यावं, तसा तो ठराव रितसर करण्यात यावा आणि तदनंतर या भाजी मंडईचं लोकार्पण करण्यात यावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती. तसं पत्र देखील या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि हे असं असताना देखील तिथल्या लोकांच्या जनभावना, तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जनभावना, भाजी व्यापाऱ्यांच्या जनभावना ह्या लक्षात न घेता महानगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका भाजी मंडई असा नामफलक लावला. हा संपूर्णपणे हा नागरी अस्मितेचा, नागरी भावनांचा अपमान आहे आणि तो महानगरपालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक करण्यात येतोय का याकडे आम्हाला आयुक्तांचं लक्ष वेधायचं होतं. आयुक्त नवीन आहेत, त्यांना कदाचित विषय माहिती नसेल आणि तो विषय त्यांना माहीत करून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी अहिल्यादेवींची प्रतिमा आणि त्यासोबत आम्ही नव्याने एक निवेदन तयार केलं आहे. त्याच्याबरोबर संदर्भ जुने सगळे जोडलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी आम्ही आयुक्तांना आता देतोय. सदर प्रतिमा आम्ही आयुक्तांना एक नागरी भावनेचं प्रतीक म्हणून देतोय. तर या नागरी भावनेच्या प्रतीकाचा आदर त्यांनी करावा आणि सदर प्रतीक त्यांनी सभागृहात महानगरपालिकेच्या लावावर आणि आमच्या मागणीनुसार या ठिकाणची सर्व कामे पूर्ण करावीत आणि तसेच सदर भाजी मंडईला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमाननगर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशी मी तमाम प्रभाग क्रमांक 18, 19, 17, 15 या सगळ्याच भागातील नागरिकांच्या वतीनं त्यांना करतोय. कारण या सर्व प्रभागाला या भाजी मंडईचा लाभ होणार आहे.